निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही राईड काढलेली आहे आणि एकदम स्मूथ राईड चालू आहे. अरे बापरे, अमित पण झोपला, विकी दादा पण झोपला, मला पण झोप लागते. Hello guys, welcome back to my YouTube channel. I hope you guys are doing good and extremely well. So guys, आम्ही आज परत एकत्र जमलेलो आहोत आणि पहिले आधी सगळ्या भरपूर दिवसानंतर एकत्र जमलेलो आहोत आणि आम्ही 4 लोक तर आहोतच आणि अजून आमच्या पुढच्या गाडीमध्ये अजून 4 लोक आहेत, त्यांना नंतर इंट्रोड्यूस करतो. त्याआधी मी इंट्रोड्यूस करतो निखिलला. हॅलो गाइस, निखिल आपल्यासोबत जॉईन आहे, अमित आहे, विकी दादा आहे, आपल्या ब्लॉगची आणबान शान. सो गाईज, आम्ही कुठे चाललेलो आहे त्याचं ब्रीफली डिस्क्रिप्शन तुम्हाला दादा देईल व्यवस्थित प्रकारे, माझ्याहून चांगलं. शेवट सांगू. सो दादा. सर्वांना श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण टीम कडनं, जलगावकर पवन युट्यूब चॅनल कडनं. आणि भरपूर दिवसानंतर आम्ही व्हिडिओ बनवतोय. खूप असं एक गॅप झाला, आम्ही जो तो त्याच्या कामात होता तर आम्ही भेटू शकत नव्हतो. तर आम्ही खूप बिझी शेड्यूल मधनं आम्ही वेळ काढला आणि आज सगळे भेटलो 7-8 लोक आणि म्हटलं एक प्लॅन बनवू शॉर्ट ट्रिपचा, त्यानिमित्ताने ब्लॉग पण होऊन जाईल. तर त्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला धीरे धीरे देऊ, कुठे जायचंय वगैरे काय जायचंय. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे जातोय आणि एक चांगल्या ठिकाणी आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय, खूप सुंदर अशा ठिकाणी, तुम्हाला पण मजा येईल. गाईज, आमच्या दुसऱ्या गाडीने ओव्हरटेक केला होता आम्हाला, पण आम्ही आता तिला कॅच केलेले. सो बघा, ड्रायव्हर प्रो आहे, कारण की आमचा ड्रायव्हर लय प्रो आहे, समोरचा पण हा पण प्रो आहे, पण आमचा जास्त प्रो आहे. लय अनुभवी ड्रायव्हर आमचा, लय अनुभवी ड्रायव्हर आहे. बघू याला म्हणजे कॅच करत करत आम्हाला जवळजवळ 50-60 किलोमीटर होऊन गेलं. सो गाईज, आमची जी दुसरी गाडी आहे तिला इंट्रोड्यूस करतो मी. आता ऊन एवढं आहे की आम्ही आता थांबायचा प्लॅन थोडा स्किप केला, त्यामुळे मी आता गाडीतूनच तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो. दाखव निखिल. हे बघा, आमची एक गाडी मागे येते. आता याच्यात कोण कोण आहे तुम्हाला प्रत्यक्षच दाखवतो. आणि आमचा जो ड्रायव्हर आहे ना, एकदम सुरक्षित नंतर ठेवतोय 2 गाड्यांच्या आत. हा बघा, हे बघा, ड्रायव्हर लय म्हणजे बेकार याच्यात चालू. आम्ही भुसावळवरनं मुक्ताईनगरवरनं मलकापूर आणि आता नंतर अजून पुढे कुठं गेस करा, तोवर कमेंट करा, तोवर तुम्हाला कुठं वाटतंय काय वाटतंय ते. बघे आमची दुसरी गाडी केवढी खेटून चालते आम्हाला. आपण पुढे आमची कॉम्पिटिशन जगासोबत नाही, आमच्यातच आम्ही आपसातच लढतो. Guys, हम आंधी हुआ तो पालो क्या क्या हुआ यार, देख सकते हैं हमारा दूसरा आम्ही आलेलो दादा नांदुऱ्याला. अजून मेन डेस्टिनेशनला पोहोचलेलो नाही आहेत, पण नांदुरा म्हटलं म्हणजे हनुमान दादा. आणि हनुमान दादांची अप्रतिम अशी मूर्ती, 105 फूट जवळजवळ 105 फुटाची मूर्ती हनुमान दादांची इकडे आहे, आराध्य दैवत. हा, तर आम्ही आता दाखवतो तुम्हाला, तुम्ही दर्शन घ्या. आता तुम्हाला थोडंफार एक आयडिया आली असेल की आम्ही कुठे जातोय. अजून एक हिंट देतोय आम्ही की आम्ही कुठे जातोय. आम्ही अशा महाराजांच्या दर्शनासाठी जातोय की ते नेहमी एक मंत्र जपायचे. कोणता मंत्र? गण गण गणात बोते.
तुम्हाला आता कदाचित थोडंफार अजून समजलं असेल की आम्ही कुठे Comment. दर्शनाला जातोय. कमेंट करा. कमेंट करत चला तुम्ही, है की नाही? तुम्हाला लय सस्पेन्स होता ना दुसऱ्या गाडीमध्ये कोण आहे बघा. सगळ्यात पहिला आदमी दुसऱ्या गाडीतला, दुसरा आदमी दुसऱ्या गाडीतला, तिसरा आदमी मेन आदमी आणि आदमी नंबर 3 पोपल्या पोपलू बाय. चौथा आदमी इधर दिखा. और 14 आदमी डॉक्टर शुभम. पोपलू नंबर शुभमला कॉंग्रॅच्युलेशन करा पटकन. शुभमला कॉंग्रॅच्युलेशन करा कमेंट मध्ये. आणि गाईज तयार आहात तुम्ही? तयार आहात? लेट्स सी. तर दर्शन घेतलं. आय होप तुम्हाला पण दर्शन चांगल्या प्रकारे भेटलं. तर आज थोडा कॅमेरा अलाउड नव्हता, पण आम्ही जेवढं आमच्याकडनं ट्राय झालं तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आम्ही आता इकडे एक चहा घेऊ, कारण की आहे ना थांबल्यापासून हा पहिला स्टॉप आहे आमचा. सो गाईज आमचा आता चहा पिऊन झालेला आहे. सो आम्ही आता निघतोय आपल्या फायनल डेस्टिनेशन साठी. तो होल्ड करा तुम्ही, अजून आलेलो नाही आहेत आम्ही. इकडं बघा एकदम निवांत बसलेलो होतो आम्ही, आणि आम्हाला इकडे भेटले अमित आणि शुभमचे लहानपणीचे शाळेतील मित्र. सो तुमचं नाव काय आहे? विशाल वराडे. आणि आपलं नाव अभिषेक बोनळे. तर आम्हाला इकडे भेटले. तर यांचं पण इन्स्टाला पेज आहे आपलं नांदुरा म्हणून. तर तिकडची पब्लिक इकडे या, इकडची पब्लिक तिकडे जा. आणि आम्ही इकडं एडास कंट्रोल फंक्शनचा लुप्त ऍज वेल एज क्रूज कंट्रोल पण ऍक्टिव्हिटीज. हा, तर ते आम्ही काय ओपो बघतोय आता. बघा त्याने क्रूज कंट्रोलला लावून दिली गाडी, तर तिची चालते 60 वरती. ऑटोमॅटिक कंट्रोल होतं, सगळं व्यवस्थित तिचंच करते. शुभ शुभ बोल. तो काही आपण आता पोचण्यात आहेत, तोवर आपण या गाडीचे फंक्शन्स बघून घेऊया जे आम्हाला नोन आहेत. तर सगळ्यात पहिला ते क्रूज कंट्रोलचं तुम्हाला आता जस्ट सांगितलं मी. त्यानंतर निखिल हा सनरूफ वाईज कंट्रोल आहे सगळी. निकांत आहे हा रस्ता सरळ जायचंय की खाली पण उतरायचं. ओपन सनरूफ. आणि इतकं मोठं आहे ना, म्हणजे 2 लोक आरामात उभे राहू शकतात. पॅनोरामिक सनरूफ. ओके हा तेच ते क्लोज करा आता. क्लोज सनरूफ. हे बघा काय बनवलंय. क्वालिटी बनवणाऱ्याला चेक एअर क्वालिटी. चेक एअर क्वालिटी. गजानन महाराज की जय. गणगण गणात बहुते. आम्ही एंटर केलंय आता शेगाव मध्ये.
तुम्हाला समजलं असणार आम्ही कुठं आलेलो आहेत. नाही समजलं दादा प्लीज. अरे काय गाईज आम्ही आता आलोय शेगावला. आमची खूप दिवसांपासून इच्छा होती की शेगावला जाऊ, गजानन महाराजांचं दर्शन घेऊ असं, पण भरपूर कारणास्तव आमचं पेंडिंग पडत होतं. मग काल रात्रीच आम्ही ठरवलं की उद्या निघायचं काहीही करून. मग आज सगळे आम्ही कामं वगैरे आवरून दुपारी निघालो आणि आता फायनली आम्ही भरपूर वर्षानंतर आता येतोय शेगावला. आनंद सागर 3 किलोमीटर. तर तुम्हाला आम्ही सगळे अपडेट देत राहू आणि महाराजांबद्दल पण अजून जशी जशी आम्हाला माहिती कळेल भरपूर साऱ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगत राहू. तर तुम्ही स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कमेंट करा जय गजानन माऊली. गाईस 1 लाईक फॉर क्रेटा. जे क्रेटा लवर्स असतील करा यार. नाहीच आहे गाडी डायरेक्ट मस्त आहे. काहीच वाटलं नाही कुठं येऊन गेले शेगावला आणि कुठं नाही. किती किलोमीटर आले आपण? 250 किलोमीटर. 250 किलोमीटर येऊन गेलो आम्ही तरी काही जाणवलं नाही, काहीच नाही जाणवलं. अर्ध तर क्रूज कंट्रोलला ठेवलं होतं आणि आम्ही लगेच रिटर्न होणार आहेत. सो बघा तर सगळं एक्सप्लोअर करतोय. मी पण 4थीत होतो ना तेव्हा आलो होतो, त्यानंतर आता डायरेक्ट आलो. पार्किंग इतकी हायटेक आहे ना. हे बघा आता कार कॅपॅसिटी अवेलेबिलिटी. आता ह्या झोन मध्ये 5 जागा एमटी आहेत हे सांगते. म्हणजे किती म्हणजे ऍडव्हान्स करून टाकलेलं आहे या गोष्टी. मी तर फर्स्ट टाइम बघतोय. बसायला स्पेसेस आहे. तर बघा शेगावचं मॅनेजमेंट केवढं प्रॉपर आहे हे बघा आपल्याला दिसतं. वरचा व्ह्यू देतो मी तुम्हाला. Parking एवढं भारी केलंय त्यांनी. जय गजानन. श्री गजानन. बोला जय गजानन. श्री गजानन. बोला जय गजानन. श्री गजानन. जय गजानन. श्री गजानन. जय गजानन. श्री गजानन. बोलला नाही तर पाप लागतं बरोबर. गाईज हे सर्व भक्त निवास आहेत आणि क्लीन बघा किती क्लीन ठेवलेलं आहे यांनी. म्हणजे झाडाचं पान सुद्धा खाली पडलेलं दिसत नाहीये. काय दादा? झाडाचं पान सुद्धा खाली पडलेलं दिसत नाही. खूप महत्वाचं आहे. म्हणजे मेंटेनन्स खूप आहे. हा बघा आता मंदिराकडे जाण्याचा मार्ग अशा प्रकारे. यहाँ पे चप्पल और शूज रखने के लिए फ्री सेवा रहती है। और आपके जो पीछे दिख रहा है ये सुरक्षा गृह, यहाँ पे अगर ज़्यादा सामान है या फिर लगेज है तो उसके लिए भी फ्री सेवा आपको मिल जाएगी।
श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन। तो काही आता दर्शन झालं आमचं आणि खूप शांततेत झालं आणि एकदम मस्त दर्शन झालंय. मध्ये कसं फोटो वगैरे काढायला पण नाहीये, आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकतो म्हणतात. सुंदर असं वातावरण आहे. माझं खूप प्रसन्न वाटतं इकडं. खूपच पॉझिटिव्ह, खूप. हे गजानन तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू. यहाँ पर है ना बहुत पुराना औदुंबर का पेड़ था, सबसे पुराना औदुंबर का पेड़ था, लेकिन क्या हुआ था ना, उसके जो रूट थे वो बहुत ही फैल गए थे, इसकी वजह से वो कट करना पड़ा. लेकिन उन्होंने क्या किया, नया वाला जो औदुंबर का पेड़ है वो लगाया है. और जो मंदिर है हनुमान जी का वो भी बहुत पुराना है, जो महाराज थे अपने गजानन महाराज, तो उनके पहले भी ये मंदिर था, ऐसा कहा जाता है. सो गाईज आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आता पार्किंगला आलेलो आहेत. सर्व छान दर्शन झालं सर्वांचं. मस्त छान असं शांत दर्शन झालं. शांत वाटलं आम्हाला एकदम. मस्त. भरपूर दिवसापासूनची इच्छा होती शेगावला यायची, तर महाराजांच्या कृपेने पूर्ण झालं. चला आता सर्वांना विचारूया त्यांना दर्शन घेऊन कसं वाटलं ते. निलेश कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? छान असल्यामुळे दर्शन छान झालं. ओके. सुयश तुला कसं वाटलं? नंबर. असं दर्शन कुठल्याच देवस्थानात झालं नाही. रोहित दादा? फारच स्वच्छता इथे, आणि इथे आल्यानंतर कुठल्याच गोष्टीला आपल्याला पैसे लागत नाही. इथे पार्किंग सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट आहे इथे. म्हणजे इतर देवस्थानला गेला तिथे आपले बरेचसे पैसे खर्च होता. इथे आल्यानंतर आमचा एकही रुपया खर्च झालेला नाही. शिवम? दर्शन अपने हमारे बहुत अच्छे से हुए. मतलब जैसे बोलते हैं ना कि मतलब गर्दी होगी, ऐसा होगा, वैसा कुछ भी नहीं था. मैनेजमेंट बहुत ही अच्छा है यहाँ पे. जय गजानन. अमित? एकदम भारी वाटलं इकडे येऊन. दर्शन एकदम छान झालं. जय गजानन. आणि निखिल? खूप छान वाटलं इथे. दर्शन पण खूप छान झालं आणि मॅनेजमेंट पण प्रॉपर असल्यामुळे कुठलीच काही अशी काही गडबड झाली. छान दर्शन झालं. जय गजानन. आणि मला विचाराल तर इकडं आल्यानंतर डायरेक्ट दुनिया एक साईडला आणि इथला परिसर एक साईडला असं वाटलं मला. डायरेक्ट मी सगळं बाहेरचं विसरून गेलेलो. आणि दादा? मला पण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे बघा, स्वच्छता खूप चांगली आहे, मॅनेजमेंट खूप चांगलं आहे. पैसा जो पार्किंग वगैरे यासाठी गोष्टींसाठी पैसा पण नाही लागला रोहितदानी सांगितल्याप्रमाणे. तसं खूप सुंदर अशा पद्धतीने. आणि महाराजांबद्दल पण आम्ही थोडं तुम्हाला सांगणार होतो. महाराज नेहमी एक मंत्रोच्चार करायचे, गण गण गणात बोते. याचा अर्थ भरपूर लोकांना माहीत नसतो. त्याचा अर्थ असा असतो की प्रत्येक जीवामध्ये तुम्ही ब्रह्म शोधा. प्रत्येक जीवमध्ये ब्रह्म आहे की नाही. तर असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो की आपण द्वेष, ईर्ष्या कोणाबद्दल जे करतो ते कधीच करू नका. प्राण्यांना पण जीव लावा, सगळ्या माणसांना जीव लावा, आणि कोणाबद्दल असं द्वेष भावना कधी ठेवू नका. तर अशा पद्धतीने आपण सर्व एकदा जोरदार घोषणा देऊ आणि महाराजांचा आपण जय जयकार करू.
बोला जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन. सो गाईज आता दर्शन करून आम्ही निघालेलो आहेत. ऑलमोस्ट रात्र झालेलीच आहे आम्हाला. 8:30 वाजून गेलेले आहेत. आता बघूयात कशा गोष्टी मार्गी लागतात ते. शेगावची कचोरी खायची. सुरुवातीला तर शेगावची कचोरी फेमस आहे, आम्ही असं ऐकलेलं आहे. तर आधी कचोरीची टेस्ट करू आणि मग त्यानंतर जेवणाचा आस्वाद एखाद्या चांगल्या हॉटेलला घेऊ. स्टेट येऊन बघत राहा मजा येईल. घेणार होतो म्हणा. हा. आम्ही प्रसाद घेणार होतो महाराजांचा, पण दुर्दैवाने टायमिंग त्याचं 10 ते 5 आहे. तर आम्ही आमचं दुर्दैव आहे की आम्हाला प्रसाद नाही भेटला. तर जे येणार असतील ना भविष्यात, तर जर तुम्हाला प्रसाद घ्यायचा असेल तर 10 ते 5 मध्ये तुम्ही या. हे पण आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो. गाईज शेगावची कचोरी हिअर. शेगावची कचोरी आलेली आहे. आता अरे कॅमेरा बघा. आता आम्ही याचा आस्वाद घेऊ. वेट एक तर गरम आहे खूप. येतो जास्त गरम आहे. दादू कुठे आहे? कचोरी आहे. आपण बघू शकतात आम्ही शेगाव कचोरी सेंटरला आलोय. जी तीरथराम करमचंद शर्मा यांची शेगाव कचोरी आहे. 1950 पासून त्यांची मुख्य शाखा सुरू आहे. खूप छान आणि अशी सुंदर कचोरी आहे त्यांची. सो गाईज आम्ही आता जेवणासाठी थांबलेलो आहेत. तुम्ही जेवले का? आम्ही पण जेवतो, तुम्ही पण जेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमचे मौल्यवान कमेंट्स टाकून जा प्लीज. म्हणजे आम्हाला कळतं तरी की लोकांनी कुठपर्यंत पाहिलेला आहे, लोकांना कसा वाटला व्हिडिओ, किंवा काही चुका असतील, सुधारणा असतील तर तसं कमेंट करून कळवा आम्हाला. बाकी विथ दॅट सेड ॲज ऑलवेज बाय बाय. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे, गुड लाईफ. ये क्या